सोशल मीडियावरती आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचं एक पत्र व्हायरल झालं होतं आणि ती शाळा नेमकी कुठली आहे, त्या शाळेची काय अडचण आहे हे जाणून घेण्यासाठी मी आता त्या शाळेवरती आलो आहे। लोहारा तालुक्यातील भातंगळी या गावातली ती शाळा आहे। शाहू फुले आंबेडकर आश्रम निवासी शाळा आहे ती, आणि त्याच विद्यार्थिनीने त्या पत्राच्या माध्यमातून शाळेतली परिस्थिती, शिक्षकांची परिस्थिती, संस्थापकाचे हाल हे त्या मांडलं होतं आणि मुख्यमंत्र्यांना एक आर्त हाक दिली होती की आमच्या शाळेला लवकर मदत करा। मी आता त्या शाळेवरती आहे, माझ्याबरोबर या ठिकाणचे शिक्षकसुद्धा आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची हे आपण जाणून घेऊयात। सर, काल एक पत्र व्हायरल झालं होतं सोशल मीडियावरती आणि ते तुमच्या शाळेवरचं होतं। हो सर। आणि नेमकं काय परिस्थिती की त्या पत्रामध्ये सगळी मांडली होती विद्यार्थ्यांनी? सर, पत्र व्हायरल करायचं कारण म्हणजे ही शाळा 2004 पासून सुरुवात आहे। त्या शाळेवरती आम्ही 2004 पासून आज तागायत कार्यरत आहोत, परंतु आजपर्यंत आम्हाला शासनाने कुठलंही 1 रुपयाचं हे अनुदान दिलेलं नाही। 2019ला जाहीर केलं फक्त, पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही। आजपर्यंत आम्ही आशेवरतीच जगत राहिलो। त्याच्यामध्ये शिक्षकाच्या परिस्थितीचा अवलोकन सुद्धा होतं, त्याच्यामध्ये नमूद केलेलं त्या विद्यार्थ्यांनी। हो सर। की नेमकं तुमची परिस्थिती कशी आहे? सर, माझी सध्याची परिस्थिती सांगायची झाली तर माझी 2 एकर जमीन होती, तीही मिकून आज शाळेवरतीच कार्य करत आहे। कुठेतरी एक सामाजिक चांगलं कार्य करत आहे म्हणून ह्या आशेपोटी आज 22 ते 23 वर्ष मी इथं कार्य करत आहे। आणि माझी उपजीविकेचे साधन सध्या धराचं म्हणतर माझी पत्नी रोजंदारीने जाते आणि मी ज्या दिवशी आपल्या शाळेला सुट्टी असते त्या दिवशी कामावरती जातो आणि त्याच्यावर माझी उपजीविका सध्या चालू आहे सर। बरं, म्हणजे तुम्ही शनिवारी रविवारी कामाला जाता? हो, सुट्टीच्या दिवशी शनिवारी रविवारी कामाला जातो आणि इतर कार्यदिन शाळेवरती कार्य करतो। गेली 22 वर्षापासून असंच सुरू? हे असंच सुरू आहे सर। आज होईल उद्या होईल म्हणून 22 ते 23 वर्षे आज हे संपत आले आणि ह्याच्या पुढे जर शासनाने जर याची दखल नाही घेतली तर आम्हाला आत्मदहनाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही सर। ही परिस्थिती आहे। शनिवारी रविवारी कामाला जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात इतर वारी, आणि आपल्याबरोबर दुसरे या ठिकाणचे कर्मचारी सुद्धा आहेत। तुम्ही या ठिकाणीच असता ना? किती वर्षापासून आहेत? सर, मला 12 वर्ष झाले। 12 वर्ष? 12 वर्ष झाले सर। आणि संस्थापक कुठे आहेत? संस्थापक सर असेच हिंडतात। ही 8 मार्च 2019ला काम होईल म्हणले शाळेचं, त्यांना राहायला घर नाही। ही पहिली शाळा होती, त्यांनी घर पाडून बांधलेली आहे ही शाळा इथं, आणि ह्यानंतर 19ला अनुदान सरकारने देतो म्हणून ही सावकाराकडून त्यांनी स्वतःचं घर पाडून शाळा बांधलेली आहे सर। त्यांनी मुलाबाळाला सध्या आपल्या सासरी ठेवला आहे सर। त्यांनी सांभाळू शकत नाहीत आणि इथं शाळेवर आसपास राहतात, आणि 19ला देतो म्हणल्यानंतर अनुदान ही शाळा बांधली त्यांनी, पैसे कर्ज काढून बांधली, आणि सरकार त्यांना कुठलंही न्याय देत नाही। शाळेवर काही येत नाहीत सर ती, का तर कोण सावकार पैसे घेतलेले येईल, भांडण करेल, शाळेला तडा जाऊ नये म्हणून त्यांनी रात्री 12-1 वाजता येतात, इथे येतात, आमच्यापाशी रडतात आणि निघून जातात। काय कमी जात लेकरावाला किराणा सर समधी सोय, गरम पाणी। आता हे एवढे विद्यार्थी आहेत, ह्यांचं हे कसं काय, ह्यांना दररोज जेवण वगैरे कसं असतं? सर, त्यांनीच आणून देतात। कुठं पण असं साईडला गाव आहे त्यांना जातात सावकारकडे, विद्यार्थ्यांना खायला नाही देतात, तेवढंच रात्री 11-12 वाजता येतात आणि निघून जातात विद्यार्थ्यांना। सर, ही 24 वर्ष झाले सर चालू आहे। 24 वर्ष? हां सर। ते जे काल म्हणजे जे पत्र व्हायरल झालं त्या विद्यार्थिनी सुद्धा या ठिकाणी आहेत। आपण त्यांना पण विचारू की नेमकी काय परिस्थिती आहे। कितवीला आहे तू? 10वीला आहे सर। 10वीला आहे। काय परिस्थिती? काल एक पत्र व्हायरल झालं होतं इथलं? अशी परिस्थिती आहे की सर आम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण देतात, सगळं चांगलं आहे, फक्त सरला पगारी वगैरे म्हणजे अनुदान नाही दिलेलं, तर ते द्यावं लागतं लवकर। पगारी नाही आहेत सरला, हे तुला कसं माहीत झालं? सर, माहिती आहे त्यांची परिस्थिती नसताना ते आम्हाला शिकवतात। खूप वर्ष झालं ते। हां, किती वर्ष झालं तू आता शाळेत? 5-6 वर्ष झाले सर। 5-6 वर्ष झालं। ही परिस्थिती शाळेची, आणि महत्त्वाचं म्हटलं तर ह्या शाळेला 2013ला मान्यता दिली आणि 19ला 20% अनुदान देण्याचं ठरवलं, मात्र ते अनुदान अद्याप दिलेलं नाही। अशा 165 शाळा महाराष्ट्रात आहेत आणि जवळजवळ 4,500 शिक्षक आहेत ती गेली 22 वर्षापासून विना पगारीचं, विना वेतनाचं ज्ञानार्जन करणारा आपल्याला पाहायला मिळतं। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, लोहारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।